दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। विरोधकांचा सत्याचा मोर्चा आणि त्या संदर्भातली माहिती घेतली जाते, माहिती दिली जाते, पोलिसांशी बातचीत केली जाते। दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत या ठिकाणी आहेत। दक्षिण मुंबईचे ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख असलेले संतोष शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत। तर दुसरीकडे भाजपच्या मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी हे गिरगाव परिसरामध्ये, गिरगाव चौपाटीच्या परिसरामध्ये या मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपले प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ते भाजपच्या मूक मोर्चाच्या ठिकाणी आहेत। अधिकचे तपशील त्यांच्याकडून घेऊ। सुशांत, विक्रांत, आपण जर बघितलं असेल तर भाजपच्या मूक आंदोलनाला खऱ्या अर्थाने आता सुरुवात होते। आपल्यासोबत भाजपचे मुंबई युवा अध्यक्ष आहेत तेजेंद्र जी, क्या कहना चाहोगे? आज महाविकास आघाड़ी का सत्याचा मोर्चा काढला जातो। देखिए, सबसे बड़ी हंसी की बात है कि ये जो महाविकास आघाड़ी, इंडिया आघाड़ी का जो मोर्चा हो रहा है फैशन स्ट्रीट पे हो रहा है, तो कहीं ना कहीं पब्लिक को दिखावा करने के लिए फैशन शो कर रहे हैं। बहुत बड़ी हंसी का पात्र है। ये कोई सत्य का मोर्चा नहीं, असत्य का मोर्चा है। लोकसभा में जब इनकी 30 सीट आती है तभी इलेक्शन डिपार्टमेंट इनको अच्छा लगता है। जब भी विधानसभा में ये हारते हैं, जब देवा भाऊ को महाराष्ट्र की जनता समर्थन करती है तभी ये विरोध करते हैं। तो कहीं ना कहीं महाराष्ट्र की, मुंबई की जनता ने इनको नकारा है। ये सत्ता से बाहर फेंके गए हैं। ये इनको हजम नहीं हो रही बात, इनको इसकी तकलीफ है और आने वाले दिनों में दूर दूर सालों तक कई सत्ता पे आने का इनका दिखाई नहीं दे रहा है। लोग इनको एक्सेप्ट नहीं करेंगे। आज महाराष्ट्र, मुंबई की जनता विकास चाहती है, ये नौटंकी नहीं जाती। खरं आहे विक्रांत, बघितलं असाल तरी ते बॅनर घेण्यात आले आहेत। मतचोरी नाही, मतदान झाले तेव्हा सरकार निवडून आले। आपल्यासोबत योगेश सागर जे आहेत। सर, काय सांगाल? आज विरोधक सत्याचा मोर्चा काढताय आणि तुम्ही त्यांना थेट विरोध करतात। असं आहे, तो मोर्चा सत्याचा नाही आहे। मुंबई शहराचा मागील 25 वर्षात शिवसेनेचे उद्धव ठाकरे साहेब, शिवसेनेचा महापौर, शिवसेनेचे स्थायी समितीचे अध्यक्ष आणि पूर्ण महापालिका शिवसेनेची सत्ता, मुंबई शहराचा जो सत्यानाश काढलाय ना, त्याच्या पश्चातापाचा मोर्चा आहे। त्याला नाव दिलंय सत्याचा मोर्चा। हा केवळ निवडणुकीपासून स्वतः कसे घाबरलेत आणि निवडणुकीचा परिणाम हे आपल्या फेवरमध्ये येणार नाही अशा कल्पना आणि सर्वे त्यांच्याकडे आलाय। त्यामुळे केवळ हा रडीचा डाव म्हणून हा मोर्चा काढण्यात येतोय आणि निवडणूक आयोग आणि मतदाराच्या नावाने हा टाव फोडण्याचं काम करीत आहेत। माध्यम प्रमुख नवनाथ बंद देखील आहेत। नवनाथ जी, काय सांगाल? ते सत्याचा मोर्चा काढतायत, तुम्ही आता थेट मूक। हा सत्याचा मोर्चा नाही, यांचा असत्याचा मोर्चा आहे। म्हणून आम्ही आज निषेध करतोय, आम्ही आंदोलन करतोय आणि या आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्राला सांगतोय की महाविकास आघाडी कशा पद्धतीनं नौटंकी करते आणि फेक नरेटिव्ह पसरवण्याचा करते। फेक नरेटिव्ह का? लोकसभेला 48 पैकी 30 जागा कोणाच्या जिंकल्या होत्या? महाविकास आघाडीच्या जिंकल्या होत्या। त्यांना मतदानाबद्दल शंका असेल, मतचोरीबद्दल शंका असेल तर आपल्या आधी 30 खासदारांचा राजीनामा घ्यावा आणि मोर्चामध्ये सहभागी व्हावं। आपण राजीनामा घेणार नाही। आदित्य ठाकरे यांनी वरळीमध्ये पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन दिलं। शिवसेनेची उबाटा गटाची पॉवर कट करण्याचं काम विधानसभेला महाराष्ट्रातील जनतेने केलंय। त्यामुळे आदित्य ठाकरेंनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन देण्याच्या ऐवजी आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यायला पाहिजे आणि मग मोर्चामध्ये येऊन सहभागी व्हायला पाहिजे। त्याशिवाय यांना बोलण्याचा अधिकार नाही। आपण जर बघितलं असेल तर भाजपचे सगळे नेते जे आहेत ते आता महाविकास आघाडीवर आरोप करताना पाहायला मिळतात। या ठिकाणी बॅनर दिसत आहेत, जिंकले की लोकशाही, हरले की ईव्हीएम। त्याचनंतर दुसरा बॅनर या ठिकाणी दिसत आहे, एक तर युद्ध स्वीकारा नाहीतर हात पत्करा। आपल्यासोबत माजी नगरसेवक आहेत। सर, काय सांगाल? आज तुम्ही थेट आमचा हे असत्यावर आरोप आहे। सत्याचा मोर्चा असे मोठे मोठे बॅनर सगळीकडे लागले, त्याच्या पुढे लावायला पाहिजे असत्याचा मोर्चा। कारण चोराच्या बॉम्बा उलटायचे त्यावेळी लोकसभेमध्ये निवडून आले, फटाके फोडले, नाचले, कुठले, रंग उजळला आणि मग फुसकी झालं का बॉम्ब? अरे, लोकांनी ठरवलंय विधानसभेत एवढं भरघोस मत आहे ना, देवाभाऊंच्या मुळे दिलेलं आहे। ते तर तुम्ही फॉल्स नरेटिव्ह केलं लोकसभेला आणि आमचे हे मतदान कमी झालं। पण मुंबईची जनताला माहिती आहे कोस्टल रोड कुणी केला, मेट्रो कुणी केली, अटल सेतू कुणी केला, क्लोज सर्किट टीव्ही गल्यांमध्ये लावलं लॉ ऑर्डरसाठी। आणि पुढे पण मुंबईचा विकास कुणी करू शकत असेल तर देवाभाऊच्या नेतृत्वामध्ये होणार आहे। म्हणून ती त्यांची फाटली आहे। सुशांत, तुम्ही या सगळ्या प्रतिक्रिया समजून घेत राहा। भाजपच्या या आंदोलकांचं नेमकं म्हणणं काय ते आपण वेळोवेळी पोहोचवत राहू। तरी